शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक दिवस आधीच तुम्हाला रक्षाबंधन करते, कारण बऱ्याच जणांकडे आता सुट्टी आली रविवारी, त्याच्यामुळे सगळ्याच फॅमिलीमध्ये बऱ्याच वेळा रविवारीच रक्षाबंधन होईलच. त्यासाठी तुम्हाला आजच मी रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज मी तुमच्याबरोबर रक्षाबंधन स्पेशल थाळी शेअर करण्याचा विचार केलाय. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं की एखादी अशी थाळी किंवा अशा काही रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन ज्या तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला खूप उपयोगाच्या होतील. तुम्ही किचनचे ब्लॉग खूप मिस करता तुमच्या कमेंट मार्फत आणि तुमच्या सगळ्या म्हणजे जो तुम्ही प्रतिसाद देताय सगळ्या मार्फत, त्याच्यामधनं मला नेहमी वाटतं की तुम्ही किचनचे ब्लॉग मिस करताय. तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी स्पेशल थाळी आपण शेअर करू. आणि आजची थाळी कांदा लसूण विरहित, कारण आता श्रावण चालू आहे तर बऱ्याच जणांकडे श्रावण देखील चालू असतं. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही बनवाव्याच लागतं. म्हणजे ज्यांच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही खाल्लं जातं. तर काही जणांचा श्रावण असतो, काही जणांचा श्रावण नसतो, तर मग असं दोन्ही जेवण बनवावं लागतं. पण असं काहीतरी जेवण आपण बनवलं घरी आणि ते झटपट होणारं, म्हणजे तुम्ही हार्डली अर्ध्या तासात हे सगळं मील बनवू शकता. म्हणजे आजच्या आपल्या जेवणामध्ये जे तुम्ही बघितलं असेल, जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं, त्याच्यामध्ये अगदी बेसिक पदार्थ आहेत आणि खूप जास्त देखील आपण जेव्हा पदार्थ करतो ना, तेव्हा मग हे पण खायचं की ते पण खायचं असा प्रश्न पडतो. आणि मग असं होतं, एखादीच गोष्ट खूप जास्त खाल्ली जाते आणि दुसरी गोष्ट तशीच राहते आणि मग संध्याकाळी जेवण खूप उरून जातं, संध्याकाळी किंवा सकाळी. तर असे आपण मोजकेच पदार्थ करायचे की जे खायला पण खूप टेस्टी असतील आणि सगळ्यांना खूप आवडतील. तर मी आज मोजकेच पदार्थ शेअर केलेत तुमच्याबरोबर. आय होप तुम्हाला आवडेल. आणि स्पेशली म्हणजे असं आहे की श्रावण असल्यामुळे कांदा लसूण विरहित पण आहे, कारण बऱ्याच जणांचे पूर्ण श्रावण महिना पण उपवास असतात काही काही जणांचे. तर त्या म्हणजे असं सगळ्यांचाच विचार करून मी आजची थाळी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. थोड्याशा गोष्टीचं प्रिपरेशन तुम्ही आदल्या दिवशी कराल ना, तर अगदी पटकन असा हा स्वयंपाक आजचा होईल. पण जरी केलं तरी देखील पटकन होणार आहे. सकाळी थोडीशी तयारी करून ठेवा आणि जेवण तुमचं अर्ध्या तासात, म्हणजे मी लिहून देते, तुमचं जेवण नक्की अर्ध्या तासात होईल. फक्त थोडंसं प्री प्लॅन, थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं तर नक्की तुम्ही अर्ध्या तासात सगळ्या, म्हणजे जेवढी माणसं, किती जरी माणसं तुमच्याकडे आली रक्षाबंधनला ना किंवा कुठल्याही फेस्टिवलला जरी आली तरी तुम्ही झटपट हा मेनू तयार करू शकता. आय होप तुम्हाला आवडेल आजचा व्हिडिओ. तर चला, मी खूप बडबड करते कधी कधी, पण आता मला पण तुमच्यावर खूप बडबड करायची आहे. आता रुटीन आपलं चालू होईल. काम आता सगळं रक्षाबंधनच्या ऑर्डरचं कंप्लीट झालंय आणि सगळ्यांच्या ऑर्डर मेन म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ते खूप एक मोठं टेन्शन असतं की समोरच्या व्यक्ती आपल्यावर एवढा विश्वास टाकून, एवढा ट्रस्ट करून, एवढ्या आपुलकीने आपल्याला ऑर्डर देते, एवढ्या छान छान रिस्पॉन्स पण देतात तुम्ही छानपैकी सगळेजण. आणि तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत जोपर्यंत सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत मला पण खूप धाकधूक असते, खूप टेन्शन असतं की अरे नाही, तुमच्यापर्यंत तुमचं पोहोचलं पाहिजे. बस आता एक दोन तीन ऑर्डर माझ्या फक्त आहेत ज्या अजूनही पोचायच्या आहेत, पण त्या पोचतील आज उद्यामध्ये तरी नक्कीच पोचतील. तर मग काही तेवढं रिलॅक्स मी होईल, म्हणजे उद्यासाठी तर मी नक्की रिलॅक्स होईल. आज थोडंसं टेन्शन कमी झालंय. बऱ्यापैकी ऑर्डर माझ्या आज दुपारपर्यंत म्हणजे पोचतायत की नाही, पण फायनली पोचल्या त्या. आणि अजून 2-3 आहेत त्या उद्या किंवा आज रात्रीपर्यंत तर पोचतील. चला, आता आपण जास्त बडबड न करता रक्षाबंधनच्या थाळीला सुरुवात करूया. सुरुवात आपण करणार आहोत ते म्हणजे मसाले भात म्हणू शकता किंवा मग पुलाव म्हणू शकता किंवा व्हेज बिर्याणी देखील म्हणू शकता तुम्ही. तर इथे मी 1 पेला बासमती तांदूळ घेतलेत आणि हे जे बासमती तांदूळ आहेत थोडेसे जुने असे आहेत. जुने तांदूळ जरा जास्त असतील ना तर भात अगदी मोकळा असा होतो. थोडेसे नवीन तांदूळ असतील ना तर थोडासा चिकट भात होतो. तर शक्यतो बघून घ्या किंवा घरात आणून ठेवले तर थोडे एक 15-20 दिवसात किंवा एखाद महिन्यात अगदी जुने होतात ते. इथे मी 2 पाण्याने ते वॉश करून घेतलेत आणि मग ते भिजत ठेवलेत. भिजला की तांदूळ छान असा फुलला जातो. तर इथे त्याच्यानंतर गोड पदार्थ करायचा आहे. आपण रसमलाई करणार आहोत, तर त्याच्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता, असं काही नाही आहे की फुल फॅट क्रीम दूध घेतलं कीच रसमलाई छान होते किंवा असं घेतलं पॅकेटवालं तर होत नाही. तुम्ही कुठलंही दूध वापरत असाल ते घ्या. आणि इथे मी दुधाला थोडीशी उकळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं आता ना उकळलेल्याच दुधामध्ये केशर वितळवून घेते, म्हणजे मिक्स करून घेते, म्हणजे केशरला छान कलर येतो. डायरेक्ट जर आपण त्याच्यामध्ये असंच जर केशर टाकलं तर तेवढा असा कलर येत नाही. तर ते आपल्याला एका साईडला ना निम्म दूध करून घ्यायचं आहे. तर ते एका साईडला आटतं आहे. तर इथे आपण पुलावची तयारी करून घेऊ. हे सगळे खडे मसाले टाकलेले आहेत. चक्री फूल टाकलेलं आहे, मसाला वेलची टाकलेली आहे, तमालपत्र टाकलेलं आहे आणि आपल्या हिरव्या वेलच्या टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये फोडणीला आपण जिरं टाकणार आहोत. थोडीशी मोहरी टाकायची. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा टाका, पण मी कांदा स्किप केलेला आहे. थोडंसं हिंग टाकलं आहे.
थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे, थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं हळद असे बेसिक मसाले टाकलेत. खूप देखील स्पायसी साईपची ना अगदी खूप जास्त होऊन जातं मग दुपारच्या जेवणाला. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाका. लहान मुलं असतात तर ते बीन्स जर आलं तर ते काढून ठेवतात बाजूला, म्हणून मग मी बीन्स नाही टाकलेले आहेत. असा ऑप्शन तुम्ही जर दिलात तर मुलं देखील आवडीने खातील. थोडेसे काजू वगैरे टाकले तर अजून ते बघून ते खाल्ले जातात पटकन, नाही तर ते लाल लाल भात बघून ना खायचा कंटाळा करतात. कारण रक्षाबंधनला लहान मुलांचा उत्साह तेवढाच असतो, म्हणजे जेवणाचा म्हणा किंवा कार्यक्रम सेलिब्रेट करण्याचा म्हणा. इथे आता आपण मोजून 1 वाटीला बरोबर 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा भाज्या देखील असतो आणि तांदूळ थोडासा जुना असतो, तर तितकंसं प्रमाण बरोबर होतं. आता आपण जे भिजवून घेतलेलं केशर होतं दुधामध्ये, ते आता आपण याच्यामध्ये दुधामध्ये ओतून घेतलं आहे. आणि इथे एका साईडला आपल्याला भाजीची तयारी करायची आहे. भाजीच्या ग्रेव्हीसाठी मी एकूणच 1/2 किलो मी पनीर घेतलेलं आहे. 1/2 किलोमधला जवळपास 100 ग्राम पनीर मी असं घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी दूध टाकून आणि थोडंसं पाणी टाकून याची ना पेस्ट तयार करून घ्यायची. इथे बघू शकता दूध आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं, म्हणजे पाऊण झालेलं आहे. पूर्ण जेवढं असतं त्यातलं पाव आटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं साईडला करून परत ते आटायला ठेवून द्यायचं आहे. इथे आपण भाजी तयार करतो आहे. भाजीसाठी मी जिरं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये व्हाईट तीळ टाकलेलं आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये बटर घ्यायचं. तुम्ही तेल टाकलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये आता मी कसुरी मेथी टाकलेली. कसुरी मेथी सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, ज्याच्यामध्ये धना जिरा पावडर आहे, हळद आहे आणि थोडासा आपलासा गरम मसाला आहे. असं सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. लाल मिरची पावडर टाका, थोडंसं मीठ टाका. सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे मसाला कुठे जळणार नाही आणि छान अशी ग्रेव्ही ना पनीरला छान अशी कोट होऊन जाईल. तर आपल्याला ना पनीर कोट करून घ्यायचं. आपण बऱ्याच वेळा पनीरची भाजी करून घेताना पनीर वेगळं फ्राय करून घेतो, तर फ्राय न करून घेता अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रेव्हीमध्ये करून घेतलं तर ती भाजी टेस्टला पण खूप सुंदर अशी लागते आणि पनीरला देखील सगळा मसाला अगदी व्यवस्थित लागतो. आपण बऱ्याच वेळा वेगवेगळे मसाले ट्राय करतो, पण अशा सिंपल पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. इथे मी वरून काळी मिरी पावडर टाकलेली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बस आपला हा वरचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला ग्रेव्ही पण तयार करायची आहे, पण ग्रेव्ही करण्याच्या आधी आपण दूध कितपत आटलं आहे ते बघून घेऊ. दूध आपलं ऑलमोस्ट आटलं आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत आणि हे उतरून थंड व्हायला ठेवून घेऊ. आता आपण इथे एका साईडला ग्रेव्हीची तयारी करून घेऊया, म्हणजेच भाजीची तयारी. त्याच्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं आपल्याला फोडणीला जिरं टाकायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडंसं आलं टाकलेलं. आपण लसूण टाकलेली नाही आहे, इथे फक्त आलं टाकलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची टाका, कांदा टाका किंवा टमॅटो टाका, तुम्हाला जे आवडत असेल टाका, किंवा कलरफुल जर तुम्ही शिमला मिरची टाकली तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि शिमला मिरची पूर्णपणे तेलात अगदी भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो उग्र स्मेल असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे. आता याच्यात बेसिक मसाले, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण आपण मसाल्याला म्हणजे पनीरला कोट करताना टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे टाकायची गरज नाही. जेवढं ग्रेव्हीला पाहिजे तेवढंच आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार, कारण पनीरमध्ये देखील ऑलरेडी मीठ आहे. आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं पनीर आणि दूध ओतून ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि छानपैकी ढवळत म्हणजे जे ग्रेव्ही जेवढी आपल्याला घट्ट हवी आहे तेवढी ग्रेव्ही घट्ट करून घ्यायची आणि हार्डली 1-2-3 मिनटात ही ग्रेव्ही घट्ट होते. आता याच्यामध्ये उतरताना थोडीशी कसुरी मेथी टाकली की आपली ही ग्रेव्ही तयार झालेली. तुम्हाला पाहिजे तर जो आपण पनीर भाजलेलं तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट ओतू देखील शकता, पण मी ओतणार नाही आहे. मी ग्रेव्ही वेगळी आणि त्याच्यावरती वरती वेगळं पनीर असं देणार आहे. असं खायला खूप सुंदर लागतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे आपलं जे दूध होतं ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. तर आता आपण ही थंड करायला ठेवून देऊ, म्हणजे आपलं जेवण तयार होईपर्यंत सगळी आपली रसमलाई छान अशी तयार होईल. हे जर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवलात ना तर दुसऱ्या दिवशीपर्यंत तुमची रसमलाई अगदी परफेक्ट तयार होईल. इथे माझ्याकडे मी रेडीमेड रसगुल्ला आणलेला आणि ते सगळे मी याच्यामध्ये त्याच्यातला पाक जो असतो ना तो सगळा काढून घेतला आहे आणि मग मी याच्यामध्ये हे मुरायला ठेवून जाणार आहे. आणि हे मुरले ना की अजून याची साईज थोडीशी वाढते, त्याच्यामुळे तुम्ही एवढ्याच साईजचे असतील आणि एवढेच बसतील तेवढे टाका. आता याच्यावरती थोडंसं केशर टाकायचं, म्हणजे जेव्हा हे फुलून येतात तेव्हा केशरचा पिवळा रंग वरती जो रसमलाईला आलेला असतो ना खूप सुरेख असा दिसतो. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू, बदाम, पिस्ता असं सगळं टाका. पण म्हणजे ह्या ज्या रोज पाकळ्या आहेत ना, गुलाबाच्या पाकळ्या, त्याने फ्लेवर देखील खूप सुंदर येतो आणि याचा वास देखील अगदी सुरेख असा येतो. तर मला या खूप आवडतात. जे काही आपण मिठाईचे प्रकार करतो ना त्याच्यामध्ये टाकायला नेहमी,
म्हणून मी टाकल्यात. आणि आता हे बंद करून मी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं, मी म्हटलं तुम्हाला, बघितलं असेल मगाशी तुम्ही जे आपलं जे बासुंदीसारखं आपण घट्ट केलेलं दूध आटवलेलं ते थोडंसं उरलेलं, तर मी म्हटलं चला याचा एक दुसरा डिझर्ट दाखवते. अजून मी थोडंसं दूध ते आटवून घेतलं आहे रबडीसारखं. आणि याच्यामध्ये जे माझ्याकडे गुलाबजाम होते त्याचे मी अगदी छोटे तुकडे केले, आणि अगदी गुलाबजाम थोडेच होते छोटे छोटे, तर ते असं ठेवले. आणि त्याच्यावरती परत ही रबडी ओतून घ्यायची, त्याचा लेअर करायचा, वरती परत एखादा गुलाबजाम. ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांच्यासाठी तुम्ही हा ऑप्शन करू शकता. ज्यांना अगदी गोड आवडत असेल ना त्यांच्यासाठी हे गुलाबजाम परफेक्ट आहेत. आणि ज्यांना अगदी कमी गोड आवडतं, म्हणजे जिथे लिमिटेड आहे तिथे रसमलाई हा ऑप्शन परफेक्ट आहे. म्हणजे ते आपल्या हातात असतं कितपत आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत याच्यामध्ये. तर हे दोन्ही ऑप्शन परफेक्ट आहेत. चपात्या मी सर्वात शेवटी करणार आहे. तुम्ही याला फुलके म्हणू शकता किंवा अगदी छोट्या छोट्या रोट्या ज्या असतात ना त्या गरम गरम आणि तुपावरती जर तुम्ही जर लावून जर त्या शेकल्या ना तर अगदी परफेक्ट. आणि या पनीरच्या भाजीबरोबर खाण्यासाठी ना असंच काहीतरी लागतं. चपाती प्रत्येक वेळेस असं वाटतं आपल्याला की अरे चपाती चपाती खातो, आणि रोटी खायच्या म्हटलं तर त्याचा मैदा असा होतो, किंवा पुऱ्या पण खाल्ल्या ना तरी दुपारच्या वेळेस खूप हेवी होऊन जातात. त्याच्यामुळे मग सगळं ऑइली पण खूप जास्त होऊन जातं. त्याच्यामुळे मग मी ते नाही वापरणार आहे. तर मी म्हटलं चला आपण हलके असे फुलकेच करूया. तर तेच आता आपण करून घेऊ. आणि मी करताना काय करते बघा, अगदी छोटासा गोळा घेतला आहे. पुरीचं जेवढा आपण घेतो त्याच्यापेक्षा अगदी किंचितसा असा मोठा गोळा घेतला आहे. तो छानपैकी मळून घ्यायचा. आणि करताना जेवढं तुम्ही मळाल ना तेवढी चपाती पण तुम्ही जर असं करताना कराल तर तेवढीच चपाती तुमची छान मऊ लुसलुशीत अशी होते. आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेणार आहे. आणि तूप लावलं की त्याच्यावरती मध्ये असं त्याला फोल्ड करणार आहे. परत त्याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मग लाटायचं. अशी चपाती माझी मावशी लाटते. तर तिची पण असं जेव्हा कधी जेव्हा करते ना तर सगळ्यांच्या आठवणी होतात. प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाच्या एक वेगळी स्टाईल असते प्रत्येकाची करण्याची. आणि त्याच्यातनं पण मी बऱ्याचशा गोष्टी बघून बारकाव्याने बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांकडनं शिकलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी रोटीसारखेच दिसतात. फक्त एवढंच आहे की ते गव्हाची चपाती आहे पण दिसताना आणि फुलतात देखील बघा, खूप सुंदर असे फुललेत. आणि वरती जर तूप लावलं ना तर खायला अगदी खूप सुरेख लागतात. आता सर्वात शेवटी आपल्याला तळायचे आहेत हे कुरकुरीत असे, काय म्हणू शकतो तुम्हाला, वेगवेगळ्या आकाराचे, ज्याचा स्टार असतो, त्याच्यानंतर गोल असतो, राऊंड असतो, स्क्वेअरमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात फेण्या. तर पापड भाजण्यापेक्षा आपण असं ऑप्शन जर भाजलं तर लहान मुलांना हे बघून तरी खाण्याची इच्छा होते. म्हणजे बऱ्याच वेळानं ते जेवायला कंटाळा करतात, किंवा तिखट भाजी असते ताटात ते बघून खायला कंटाळा करतात. तर असं ताटात जेव्हा कुरकुरीत असा पदार्थ दिसला ना तर ते त्यानिमित्ताने ते खायला येतात, निदान ताटावर तरी बसतात. तर म्हणून पापड भाजण्याऐवजी तुम्ही जर असं भाजलात तर त्यांच्यासाठी देखील हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. तर अशा पद्धतीने मी देखील काही ना काहीतरी टिप्स तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आय होप तुम्हाला आवडत असेल. आजचं बरंचसं जे साधं सिंपल जेवण होतं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपली थाळी आपण सजवून घेऊ, म्हणजेच तुम्हाला सर्व करून दाखवते. इथे सलाड आहे. सलाड जेवणामध्ये असलंच पाहिजे. त्याचबरोबर हे ताक आहे, कारण आता दुपार आहे आणि आता गरमी तेवढीच होते. पाऊस तर आहे पण तेवढा अजिबात उन्हाळा जाणवत नाही, त्याच्यामुळे मी ताक घेतलेलं आहे. इथे पनीरची भाजी बघू शकता, मी ग्रेव्ही खाली ठेवली आणि त्याच्यावरती मी पनीर टाकलं आहे. आणि अशी खायला भाजी अगदी सुरेख अशी लागते आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुरेख आहे. आपली ही रसमलाई आहे की तुम्ही अजून जास्त वेळ ठेवला, जेवढी जास्त वेळ ठेवाल तेवढी ती अधिक छान मुरून अधिक खूप त्याचा म्हणजे फ्लेवर अगदी खुलून येईल. इथे हे जे आपण गुलाबजामचं केलेलं ते ठेवलेलं आहे. इथे आपला हा पुलाव आहे तो पण तुम्ही बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे. इथे त्याचबरोबर या ज्या भाजलेल्या कुरकुरीत अशा फेण्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण इथे आपल्या ज्या चपाती म्हणू शकता किंवा फुलके किंवा छोट्याशा ज्या रोट्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे आपली थाळी तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला ही थाळी नक्की आवडली असेल. तर अशा पद्धतीने आज मी दाखवलेली थाळी तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला ती थोडी जरी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. रक्षाबंधनसाठीच नाही, येणाऱ्या प्रत्येक फेस्टिवलसाठी किंवा रोजच्या आपल्या रुटीनमध्ये कधीतरी आपल्याला सॅटर्डेला असं काहीतरी छान असं बनवायचं असतं की ज्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना आवडणार असेल. तर असं काहीतरी जेव्हा तुमच्या डोक्यात असेल ना तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.